मंडळी, शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। मध्यरात्रीपासूनच गडाच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती, पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली। अंबरखान्याच्या खालचा हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यासारख्या अरुंद मार्गांवर एकाच वेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त जमल्यानं मोठी चेंगराचेंगरी झाली। या घटनेत काही महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींना तातडीनं जुन्नरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। पण या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। शिवजयंती सारख्या मोठ्या उत्सवावेळी दरवर्षी मोठी गर्दी होत असल्यानं भविष्यात योग्य गर्दी नियंत्रण आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त हा आदल्या दिवसापासूनच गडावर ठेवणं गरजेचं आहे। शिवजयंती हा राज्याचा मोठा सण असूनही दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं खबरदारी का घेतली नाही, असा संतप्त सवालही आता शिवभक्तांकडून विचारला जातोय। तसंच पुढील काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी गडावर कायमस्वरूपी गर्दी व्यवस्थापन यंत्रणा राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।